सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्र, कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, त्याच्यानंतर निपाड तालुका, चाळीसगाव तालुका, त्याच्यानंतर त्याच्यानंतर येवला, कोपरगाव या भागामध्ये काय झालं, म्हणजे पाऊस खूप कमी आहे. तर नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे आज रात्री मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल, पण तुमच्याकडे मात्र जवळपास 21 ऑगस्ट पर्यंत धो पाऊस पडणार आहे. तुमच्या इकडे मुसळधार पाऊस होणार आहे. अतिवृष्टी देखील तुमच्या धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर भागात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जी कमी पाऊस पडला त्याची सगळी सरासरी या जवळपास 20 ऑगस्ट पर्यंत तुमची भरून जाईल, म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आज रात्रीपासून ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. काही ठिकाणी 8 वाजता पाऊस सुरू होईल, काही ठिकाणी 10 वाजता सुरू होईल, काही ठिकाणी 2 वाजता सुरू होईल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आज मध्यरात्रीपासून 14 ऑगस्ट पासून जे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र काय झालं, धुळे झालं, जळगाव जिल्हा, चाळीसगाव मध्ये काही भागामध्ये ना पाऊस नुसता पिकांना झोपला असाच पडलाय. आणि काही म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे तुम्ही बघा, पाऊस असा पडला फक्त पिकापुरता पडला. आणि हे नागपूर जिल्ह्यामध्ये बघा, इकडे पिकं पाऊस जास्त झाल्यामुळे चाललेत, म्हणजे अशी परिस्थिती बघा. आणि इकडे 12 तारखेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे. आणि 12 जूनच्या ह्या कापसाच्या लागवडी आहेत. आपला त्यांचा किती फरक पडला बघा. इकडे जास्त पाऊस असल्यामुळे यांचे सगळे कापस दबलेत, म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो. पण राज्यात सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज रात्रीपासून 14 तारखेपासून रात्रीपासून ते जवळपास 20 तारखेपर्यंत 20 ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे. आणि त्याच्यानंतर 22 तारखेपासून राज्यातल्या पावसाचा जोर 22 ऑगस्ट पासून ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. काही ठिकाणी रिमझिम राहील, कुठं जोरात राहील, कुठं अतिमुसळधार राहील, कुठं ओढे नाले वाहतील, कोणाच्या शेतात पाणी साचेल, अशी परिस्थिती राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि 22 ऑगस्ट पासून परत राज्यातला पावसाचा जोर ओसरेल आणि 22-23 ला लगेच सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हे देखील अंदाज आता लक्षात घ्यायचा.